तहसील कचेरीच्या स्थलांतरास तहसील कचेरीच्या स्थलांतरास कोण म्हणतं वर नेणार? कोण म्हणतं वर नेणार? कचेरीच्या स्थलांतरास कचेरीच्या स्थलांतरास कचेरीच्या स्थलांतरास कचेरीच्या स्थलांतरास कोण म्हणतं मौलाली माळावर नेणार? कोण म्हणतं मौलाली माळावर नेणार? कचेरीच्या स्थलांतरास कचेरीच्या स्थलांतरास या ठिकाणी तहसील कचेरीचा स्थलांतर करणार आहे असं समजल्याच्या नंतर बहुजन संघर्ष सेनेने तहसील कचेरीच्या स्थलांतराला तीव्र विरोध केलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये मौलाली माळावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नारळ फोडला मौलाली माळावरती आणि तहसील कचेरी वरती होणार ही बातमी वाऱ्यासारखी करमाळा तालुक्यामध्ये पसरली आणि ताबडतोब करमाळा तालुक्यातील जनतेने तहसील कचेरी मौलाली माळावरती न्यायला विरोध केला। करमाळा तालुक्यामध्ये एक चर्चा सुरू झाली। इंग्रजांनी बांधलेली तहसील कचेरी आज तिला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तिचा एकही दगड हललेला नाही। इतकी देखणी इमारत आणि मजबूत इमारत आपल्या इथं उभा आहे। या इमारतीला हलवण्यापेक्षा या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करा। आज करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असतील, शेतमजुरांच्या असतील प्रश्न सुटत नाहीत। कर्मचारी नाहीत असं समजतं, कर्मचारी कमी आहेत असं समजतं। मग माझा सवाल आहे आमदार संजय शिंदेंना, तुम्ही तहसील कचेरी बांधण्याचा घाट घालता, पण तहसील कचेरी बांधण्यापेक्षा तहसील कचेरीमध्ये कर्मचारीची व्यवस्था करा। भूमी अभिलेखला कर्मचारी नाही, तिथं कर्मचारी भरा। इथे यार ऑफिस आहे त्याला कर्मचारी नाहीत, तिथं कर्मचारी भरा। करमाळा तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न तरी सुटतील, परंतु इमारत बांधून नुसते प्रश्न सुटत नसतात। कार्यकुशल कर्मचाऱ्यांची तालुक्याला गरज आहे। आज तालुक्यातले लोक या ठिकाणी येतात कुठली कामं करायला, प्रत्येक टेबलला कामाच्या फाईलचा ढिगारा पडलेला आहे, कामं होत नाहीत। जर कामं होत नसतील तर मग नुसत्या इमारती बांधून काय करायचं? आणि मग तुम्हाला इमारतच बांधायची तर इंग्रजांचं मी आभार मानतो। इंग्रजांनी या ठिकाणी किती मोठी जागा एकवर करून ठेवलेली आहे। असल्या दोन तहसील कार्यालय बांधेल एवढी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे। मग एवढी मोठी जागा या ठिकाणी उपलब्ध असताना कशासाठी वर तहसील कचेरी न्यायची राहील? तहसील कचेरी मौलाली माळावरती नेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आमचा विरोध होईल। एवढंच नाही तर आज आम्ही तहसील कचेरीच्या समोर या ठिकाणी निदर्शनं करत आहोत। ही निदर्शनं का करतोय तर हे निदर्शनं करण्याचा अर्थ आहे राज्य सरकारला आम्हाला दाखवून द्यायचंय, राज्य सरकारला आम्हाला दाखवून द्यायचंय
की तहसील कचेरी मौलाली माळावरती न्यायाला करमाळा तालुक्यातील जनतेचा विरोध आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत. जेव्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे आमदार तहसील कचेरीवर नेण्याचा प्रयत्न करतील तर या करमाळ्यातली जनता संपूर्ण रोडवर उतरेल आणि रोडवर उतरून त्याला विरोध करेल. विरोध करणार की नाही करणार? तहसील कचेरी स्थलांतरास, तहसील कचेरी स्थलांतरास, तहसील कचेरी स्थलांतरास, तहसील कचेरी स्थलांतरास. कोण पाठीमध्ये कोण मंडळी आहे का? या करमाळा तालुक्यातील जे सर्व ऑफिस, पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती, PWD हे एकत्र राहिले पाहिजे. त्या सर्व करमाळा तालुक्यातील शेतकरी सर्व लोकांची भावना आहे. तर याचं राजकारण न करता सर्व ऑफिस करमाळ्याच्या याच ठिकाणी योग्यरित्या चालत असल्याने स्थलांतराचा जो आटाच घातला आहे तो बंद करावा, यासाठी प्रहार संघटनेचाही पाठिंबा आहे. ते फक्त सरकारला निदर्शनास आणून देण्यासाठी केलेलं आंदोलन आहे. ज्यावेळेस तहसील कचेरी मौलाली माळावर बांधण्याचं दुसरं पाऊल हे उचलण्याचा प्रयत्न करतील तर त्यावेळेस संपूर्ण करमाळा तालुक्यातली जनता रोडवर उतरून आंदोलन करेल. याची नोंद महाराष्ट्र सरकारने घ्यावी. आज जे मी पत्र दिलेलं आहे, मौलाली माळ या ठिकाणी नगर टेंभुर्णी नॅशनल हायवे रोड जात आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. करमाळा शहर ते मौलाली माळ हे 2 किलोमीटरचे अंतर आहे. हे सर्व गैरसोयीचे आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता मौलाली माळावरती तहसील कार्यालय बांधण्यास बहुजन संघर्ष सेनेचा तीव्र विरोध आहे. आज आम्ही निदर्शने करून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देत आहोत. मौलाली माळ अरे असं उभा राहणं हे रामभाऊ या ना. बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने जो आज आयोजित केलेला आहे, बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने जो तहसील कार्यालयासाठी जुन्या ठिकाणी मदत व्हावी यासाठी जो आंदोलन केले त्या आंदोलनाचा आमचा पाठिंबा आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, 24 तारखेला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय दिग्विजय भाया बागल यांनी संबंधित मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम विभाग या सगळ्या विभागाच्या लोकांना जुन्या ठिकाणी कार्यालय व्हावे, हे सोयीचे आहे, नागरिकांची गैरसोय होणारी नवीन ठिकाणी गेल्यावर असं पत्र व्यवहार करून त्याच्या प्रेसमध्ये बातमीसोबत आलेले आपल्याला माहिती आहे. आमचा या आजच्या मोर्चाला आणि त्यांनी जी नमूद केल्याच्या मागण्या, सर्व मागण्यांसाठी आमचा जाहीर पाठिंबा आहे. या ठिकाणी कार्यालय आमचं म्हणजे राजभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली जे आज बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने जे आयोजित केलेला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यास आमचा बालगटाच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही रस्त्यावर उतरू, लोकांच्या सोयीसाठी जुन्याच ठिकाणी जागा उपलब्ध असताना इतका 8 तास तिकडे करण्याची आवश्यकता काय, ह्या प्रशासनाने थोडा विचार करावा. आणि जुन्याच ठिकाणी सर्व प्रशासकीय इमारती आहेत, ST स्टँड आहे, आबालवृद्ध साठी ST स्टँड जवळ, कार्यालय जवळ, विनाकारण लोकांना विचार झाल्याचं प्रशासनाने काम करू नये एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या आंदोलनास पाठिंबाचा जाहीर करतो. आपली मागणी आहे की हे जे तहसील कार्यालय आहे हे तहसील कार्यालय याच ठिकाणी राहावं आणि अखंड तहसील कार्यालयाची इमारत सुस्थितीमध्ये आहे. तिला आज 100 वर्ष पूर्ण झालेत, परंतु जर आज तिच्याकडे पाहिलं तर आजच बांधकाम केलंय असं वाटतंय. प्रशासकीय इमारत तिकडं होण्यास आपला विरोध आहे. जर एवढं होऊन जर झालं तर आपण तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. बरोबर. तर आपल्याला समाजस्तरातून कितपत पाठिंबा मिळतो आहे? जवळजवळ आम्ही पाहिलं तर संपूर्ण तालुक्यातून असं एकही गाव नाही की ते ह्याला विरोध करत नाही. कारण सगळेच लोक टोटल या गोष्टीला विरोध करतात की वर मौलाली माळावरती तहसील कचेरी नाही झाली पाहिजे. आता टेंडरिंग झाल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. होय, ते टेंडरिंग सुद्धा जनरेठ्या पुढे रद्द करता येतं, जन आंदोलनापुढे रद्द करता येतं आणि ते जन आंदोलनाच्या जोरावरती ते टेंडर सुद्धा आम्ही रद्द करू. आमदार असे म्हणले की इथं तहसील कार्यालयाला जागा उपलब्ध नाही, त्याच्या ठिकाणी नवीन ठिकाणी नेलेलं आहे. तर ते आमदार या तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल करतात. आमच्या तालुक्यातली जनता आंधळी नाहीये. या तहसील कचेरीच्या आवाराच्या चारही बाजूने बक्कळ अशी जागा इंग्रजांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे.
त्याचा सर्वे करावा. तहसील कचेरीच्या चारी बाजूने किती जागा शिल्लक आहे इंग्रजांनी ठेवलेली त्याचा सर्वे करावा आणि नंतरच बोलावं. हीच भूमिका आहे की तहसील कार्यालय याच ठिकाणी राहावं आणि जर बांधकामच करायचं असेल तर याच ठिकाणी ती बांधकाम व्हावं. काय याच ठिकाणी डबल मजली, ट्रिबल मजली, 4 मजली हो. मंत्रालय जर 5-5 मजली 10 मजली होत असेल तर आपलं तहसील कार्यालय मोठं झालं तर काय हरकत आहे. त्याची मजली वाढली तर काय दुःख आहे, उलट देखणं दिसेल ना ती.